आपल्या केडगावच्या डोंगरांवरती मला हरणं आणि काळवेट कशी भेटले तर ते चला पुढे बघू. तर जय शिवराय भावांना, आज मी तुम्हाला आहे ना आमच्या डोंगर रांगात जे मंदिरं कोरलेली आहेत ना, नवीनच मंदिर आहे भावांना, पण ती दाखवायला तुम्हाला जाणार. इथून असं पायऱ्या आहेत, पायऱ्या चढलं का असं देवीचं मंदिर आहे, पण तिथं काय लोक होतं, लोकांना इथं बसण्यासाठी सोय केलेली आहे. नवरात्रात चालू आहे तेव्हा दाखवीन. पाण्याची टाकी बांधलेली, कारण पाण्याची टंचाई नाही भासावं त्यासाठी. इथं भुयारी मार्ग आहे भावांना, पण भुयाराला डायरेक्ट लोक लावून टाकलेले आहे. म्हणलं आज जाईल पाली इच्छुसरडे असतील, मग ॲडव्हेंचर करीत काढायच्या कपारी धरून चाललो. खाली पडलो तर डायरेक्ट सांगाडच भेटेल. तुम्हाला हे पाईप कशाला दाखवतो, हे पाईप आहे भावांना ऑक्सिजन आतमध्ये जाण्यासाठी भुयारांच्या. इकडे आलो वैष्णव मातांचं दर्शन घेतलं, आतमध्ये लोक होतं म्हणून आत नाही गेलो. इथं काय भैरव नाथांचं पण दर्शन घेतलं. इथं कॅम्पिंग साठी भारीच जागा आहे ना राव. नाईटला करू का डेला करू तेवढं कमेंट मध्ये सांगून जा मला, म्हणजे मला करायला. इकडे मंदिर दिसतं तुम्हाला, पण तिथंच नाही. आतमध्ये गेलो इकडे भावांना, थोडा मागचा दरवाजा उघडा होता म्हणून गेलो भाऊ तिथून वरून चढत. इथं भावांना देवीचं दर्शन घेऊन टाकलं मस्त पैकी. आणि इथं कपारीतून पाणी येतं भावांना डोंगरातून. मग ते एक ग्लासभर पाणी घेतलं. आणि कुठून येतं ते मला तर काय अनुभव तुम्हाला माहित झालं तर कमेंट बॉक्स मध्ये सांगून जा. आणि जाता तर काही ब्लॉगचा सार्थकच झालंय भावांना. डायरेक्ट मला आहे ना काळवीट आणि हरणच दिसले. तुम्हाला कसं वाटलं तेवढं कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर